वर्स, क्रियापद. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 10 वर्ड्स बघितले, 20 वर्ड्स झाले. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून 10 वर्ड्स बघूया. वर्ड 1, वर्ड 2, वर्ड 3. आणि हे वर्ड्स आपण ह्या वर्ड्सचा वापर करून कोणतेही 5 वर्ड्स घेऊन आपण 5 सेंटेन्स बनवणार आहोत प्रत्येक फॉर्म्युलावरती. आणि प्रत्येक फॉर्म्युलावरती 5 सेंटेन्स बनवताना प्रत्येक सेंटेन्सला आपण 4 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहोत. आणि त्यानुसार आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. 4 पार्ट्समध्ये डिवाईड म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. हीच आपली ट्रिक आहे फॉर्म्युला शिकण्याची. तर त्याच्यावरती आपण एक सेंटेन्स आपण 4 पार्ट्समध्ये डिवाईड करू. त्याच्यानंतर आपल्याला अजून 4 सेंटेन्स बनवायचे, म्हणजे टोटल 5 सेंटेन्स बनवायचे. तर 5 सेंटेन्स बनवायला आपण वेगळे सब्जेक्ट वापरणार. ही, शी, इट, आय, वी, यू, दे. तसं आपण वेगळे वर्ड्स पण वापरणार. तर पहिले तर आपल्याला जर जमत नसेल तर आपण सोपे वर्ड्स वापरायचे. लिहिणे, वाचणे, चालणे, धावणे, नाचणे, गाणे असे. पण जर आपल्याला जर चांगला सराव झाला असेल तर आपण कठीण वर्ड्स घेऊ शकतो आणि कठीण वर्ड्सने कठीण सेंटेन्स बनवू शकतो. आता घेऊया झाडू मारणे. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट. वर्ब 1 आहे स्वीप, वर्ब 2 स्वेप्ट आणि वर्ब 3 स्वेप्ट. मग झोपणे. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. नंतर वाचणे. रीड, रेड, रेड. रीड, रेड, रेड. आता हे आहे वर्ब 1 आहे रीड, वर्ब 2 आहे रेड आणि वर्ब 3 पण आहे रेड. पण स्पेलिंग तिघांची पण READ अशीच आहे, रीडच आहे. पण उच्चार वेगळे आहे. रीड वर्ब 1ला आपण रीड बोलतो, वर्ब 2ला आपण रेड बोलतो आणि वर्ब 3ला आपण रेड बोलतो. पण स्पेलिंग तिघांची पण सेमच आहे. नंतर ठेवणे. पुट, पुट, पुट. ठेवण्याचं पुट तिघांची पण स्पेलिंग सेम आहे. आता परत वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. कापणे, कट, कट, कट. कापणे, कट, कट, कट. तिघांची पण स्पेलिंग सेम आहे. आता गाणं, गाणे. सिंग, sang, sung. मरणे, die, died, died. मरणे, die, died, died. आता परत वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. लढणे. फाईट, फाउट, फाउट. स्वच्छ करणे. क्लीन,
क्लीन्ड, क्लीन्ड. वर्ब 1 नुसतं क्लीन आहे, वर्ब 2ला ED लागतं क्लीनच्या पुढे आणि वर्ब 3ला पण ED लागतं क्लीनच्या पुढे. नंतर उसने घेणे म्हणजे उधार घेणे, उसने घेणे, उसने घेणे म्हणजे उधार घेणे. बॉरो, आपल्याला जेव्हा पैसे कोणच्याकडून उधार घ्यायचे असतात, कर्ज घ्यायचं असतं, उसनं घ्यायचं असतं की आपण नंतर आपल्याकडे जेव्हा पैसे येतील तर आपण त्यांना परत देऊ, तर त्याला बोलतात बॉरो, बॉरोड. डबल आर आहे हा, बॉरोड. आणि हे पण बॉरोड, BORROW, बॉरो वर्ब 1. नंतर वर्ब 2 बॉरोड, BORROWED. नंतर वर्ब 3 BORROWED. वर्ब 2 आणि वर्ब 3ला ED लागतं. तर अशा प्रकारे आपण अजून 10 वर्ड्स बघितले ह्या व्हिडिओमध्ये. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून 10 व्हिडिओ बघू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून 10 वर्ड्स बघू. आणि अशा प्रकारे आपण 10 ते 12 व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 10च वर्ड्स बघणार आहोत. म्हणजे आपल्याला जास्त कन्फ्युजन होऊ नये, आपल्या माइंडवर जास्त प्रेशर येऊ नये. आणि जर एकाच व्हिडिओमध्ये 120 वर्ड्स बनवले तर मग ते सेंटेन्स बनवताना मग त्या वर्ड्स शोधायला आपल्याला प्रॉब्लेम होईल. तर एका व्हिडिओमध्ये जर फक्त 10 वर्ड्स असतील तर मग आपल्याला त्याच्यातून 5 वर्ड्स घेणं, सेंटेन्सच्या प्रॅक्टिससाठी 5 सेंटेन्स बनवण्यासाठी 5 वर्ड्स घेणं सोपं जाईल. म्हणून आपण एका व्हिडिओमध्ये फक्त 10च वर्ड्स बघू. आता पुढचे 10 वर्ड्स पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा आपण टोटल 120 वर्ड्स बघू, जे डेली यूजमध्ये, डेली इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपल्याला जे यूज होतात ते सगळे 120 वर्ड्स त्याच्यामध्ये कवर होतील.